Find out the value of E, magnitude of E and the direction. डायरेक्शन कोणत्या ह्याने वापरायचंय? डायरेक्शन कोणत्या ह्याने वापरायचंय? फ्लेमिंग्स राईट हँड रूल. राईट, करंट किंवा ईएमएफ फाइंड करतोय त्याच्यामुळे राईट हँड, लक्षात ठेवा, राईट हँड करंट किंवा ईएमएफ फाइंड करतोय त्याच्यामुळे राईट हँड यूज करणार आहोत आपण, लक्षात ठेवा. सो फर्स्ट ऑफ ऑल टेल मी द मॅग्निट्यूड ऑफ ईएमएफ. मॅग्निट्यूड काय आहे? मॅग्निट्यूड काय आहे? E is equal to BLV. BLV, right? So 3 into 2 into 4. 12 आलं नाही इथे, जर असं वेगळं आलं, वाईट वाटून नका घेऊ. 24 volt. And the direction? डायरेक्शन कोणता हात वापरायचा? डायरेक्शन सांगा मला. FBI, 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 राईट. उजवा वापरायचा आहे कारण ईएमएफ फाइंड करतोय. एफ म्हणजे फोर्स. मी FBI का वापरतोय? कारण FBI आधी पण पाहिले, आपल्याला लक्षात ठेवायला सोपं आहे. FBI, राईट. सो फोर्स म्हणजे इथे व्हेलॉसिटी, याच डायरेक्शन फोर्स लागला पाहिजे ना इकडे मूव्ह व्हायला म्हणजे. ओके, फोर्स. बी, बी काय आहे? बाहेर आहे, बाहेर, बाहेर. सो बघा इथे बी, इकडे व्हेलॉसिटी, राईट हँड. कसा ठेवू शकता तुम्ही राईट हँड? म्युच्युअली परपेंडिक्युलर ठेवायचे. So the middle finger will be in upward direction, right? So the current will be in upward direction, or you can say there is a battery positive terminal and negative terminal. समजली का? बघा परत डायरेक्शन. व्हेलॉसिटी बघा, थंबची डायरेक्शन, व्हेलॉसिटीला 4 फिंगर बाहेर असलं पाहिजे. मी आधी आतमध्ये केलं पण 4 फिंगर बाहेर ठेवायचं मला, बाहेर. मग इकडे व्हायलंय पण हे ऍक्च्युअली इकडे ठेवायचंय. सो हे दोन आले की ऑटोमॅटिक तिसरा जो थंब म्हणजे तिसरं जे फिंगर आहे ते अपवर्ड डायरेक्शनला यायलंय. समजलं का? डायरेक्शन, डायरेक्शन इज अपवर्ड. समजलं का नाही डायरेक्शन? अजून एक दोन प्रॉब्लेम करू. यस, नो, काहीतरी. ओके, चला लिहून घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेम पहा. बघा या डायग्राम मध्ये आधी मॅग्निट्यूड सांगा आणि नंतर डायरेक्शन सांगा. या डायग्राम मध्ये आधी मॅग्निट्यूड सांगा आणि डायरेक्शन सांगा. For magnitude, the formula is BLV 3 into 2.5 into 4. राईट. 30 व्होल्ट आलं का सर्वांचा? एवढा वेळ का लागलाय? 30 व्होल्ट आलं का सर्वांचं? Yes, okay. Now try to find the direction yourself. स्वतः पहा आधी डायरेक्शन. उजवा वापरा. करा काहीतरी असं, हात उभं करायला आणि तरी वाटू द्या. काही नाही, घरचे येडे समजणार. ऑलरेडी येडे प्रूव्ह आहेत त्यांनी, घरच्यांनी अपेक्षा सोडल्यात तुमच्या. नाही नाही ठीक आहे, वाईट तुमचं नाही, तुम्हाला नाही, तुम्हाला नाही, दुसऱ्यांना, दुसऱ्यांना. तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत.
उजवा वापरेंगे वो फोर्स की डायरेक्शन ऊपर है, वेलोसिटी ऊपर जा रही है, कंडक्टर ऐसा ऊपर जा रहा है तो ऊपर लेंगे, और ये जो फोर फिंगर है वो बाहर आना चाहिए, तो करंट की डायरेक्शन वेलोसिटी वर, फोर फिंगर, तर मिडल फिंगर कुणीकडे आहे माझं, मिडल फिंगर दिसतंय का, एवढे कसे गैरादेव रे. बर, परत एकदा उजवा घ्या, थंबची डायरेक्शन वर, फोर फिंगर बाहेर, तर मिडल फिंगर. अरे इनवर्ड डाऊनवर्ड कसं इनवर्ड रे, इनवर्ड कसं म्हणजे मिडल फिंगर इनवर्ड चाललं माझं, हे कंडक्टर आहे, असं कंडक्टर, ही वेलोसिटी आहे. जरा बघा रे, माझ्या हाताकडे बघून सांगा, माझ्या हाताकडे बघून सांगा रे, हे वेलोसिटी वर, फोर फिंगर बाहेर, मिडल फिंगर कुठं, आता तुमचं मिडल फिंगर जरा दुसरीकडे असेल समजा, मला तर म्हणजे नॉर्मल ह्युमन बिहेवियर साठी बघा असंच आहे बहुतेक तरी. आता असं नका म्हणू सर आमचा हात वेगळा आहे असंच म्हणून, बघा नीट बरोबर खाताच वापराला का पहा. आणि मला एक म्हणायचंय, एकतर करंट याच्या आत या राईट साईडला येईल नाही तर लेफ्ट साईडला येईल, इनवर्ड कसा करंट जाईल रे या कंडक्टर मध्ये, गैररादी कुठली की इनवर्ड करंट जातो या कंडक्टर मध्ये, आउटवर्ड म्हणे अपवर्ड म्हणे, या कंडक्टर मध्ये आउटवर्ड कसा करंट जाईल, एकतर या डायरेक्शनला असला पाहिजे तर एकतर या डायरेक्शनला, दोनच ऑप्शन आहेत, त्या दोन ऑप्शनचं तर उत्तरच नाही तुमच्याकडे, आउटवर्ड म्हणे, इनवर्ड म्हणे, अपवर्ड म्हणे, डाऊनवर्ड म्हणे, काही राहते कुठली की, या करंट राईट हँड साइड आहे. समजलं का आता, समजलं का ते सांगा नक्की. सर हे बी समजलं होतं की मग असंच द्यावं का नाही फक्त व्हॅल्यू बदलून. बर चला, तिसरं दिल्यावर बरोबर येईल का, आता तिसरं दिल्यावर बरोबर करता का, अशा गणित केलेत आणि आपण एमईसी मध्ये लेफ्ट हँड रूल आपण मी असेच प्रॉब्लेम घेतले होते आणि तेव्हा पण सांगितलं होतं तिसरं गणित देताना, चला याचा आन्सर तुम्ही चुकीचं सांगणार म्हणून, आठवलंय काही, राईट. तिसरं गणित येईल का आता, बघा बरं चुकायचं नाही, तिसरं गणित चुकायचं नाही, मुद्दाम दोन डायग्राम ठेवल्या तुम्हाला लगेच इथल्या इथं कळायला. देऊ तिसरं गणित, चला थर्ड प्रॉब्लेम लिहा, सर एवढं तरी येतंय आम्हाला, बाजूलाच आहे, थर्ड प्रॉब्लेम, हा हे सेकंड, हे फर्स्ट, हे थर्ड. चला आधी मॅग्निट्यूड सांगा, मॅग्निट्यूड तरी चुकू नका, मॅग्निट्यूड सांगा आधी, मॅग्निट्यूड पण चुकणार, मॅग्निट्यूड पण चुकतील इथं सुद्धा, मॅग्निट्यूड सांगा आधी, मॅग्निट्यूड सांगा, डायरेक्शनचा राहू द्या, चला मॅग्निट्यूड सांगा, मॅग्निट्यूड सुद्धा चुकणार, काही जण जपून गुणाकार करतील, आता कसं चुकलं म्हणाले सर, कसं चुकलं म्हणाले, BLV, चला मॅग्निट्यूड सांगा, हा फटाक दिशा, मॅग्निट्यूड आधी, कुछ तो गड़बड़ है, ओह इतने बार बार क्यों पूछा जा रहा है, इतना आसान क्यों दिखा रहा है ये, E is equal to BLV, B 4 2 थोड़ा का नाही, this is wrong answer, induced EMF will be 0 because
रिझन, डायरेक्शन. हे व्ही वर हाय, बी खाली हाय, आपल्याला कसे पाहिजेत, कसे पाहिजेत आपल्याला, कसे पाहिजेत, परपेंडिक्युलर. मग हे परपेंडिक्युलर आहेत का व्हेलॉसिटीवर, मॅग्नेटिक फील्ड खाली, राईट हँड कसा वापरणार, बोट जाईल तुटून, बोट जाईल तुटून, म्हणून बोट जेव्हा तुटून चाललं तेव्हा राहू द्यायचं, बरोबर आहे का. मग डायरेक्शन काढायची गरज आहे का, डायरेक्शन काढायची गरज आहे नक्की. मग इथं इथं आधी ते चेक करायचं, BLV आधी परपेंडिक्युलर आहेत का, इथं होते म्हणून वापरला फॉर्म्युला, इथं होते म्हणून वापरला फॉर्म्युला, तिथं नव्हते म्हणून आपण 0 लिहिलं. लक्षात राहील नक्की. आता 3 टाईपचे झाले की. आता द्या सर, कोणतंही गणित द्या, आता करताव सर, आता करताव, आता करताव कोणते, बघा बरं, आता करावं लागतं हा कोणतेही. झाले की एवढे प्रॅक्टिस झाले. आता द्या सर कोणते, आता 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 बघा सर. काय करू आपण, 4थं गणित लिहू इथे. तिथे रिझन लिहून घ्या, डायग्राम काढून लिहून घ्या. हेअर बी अँड व्ही आर नॉट परपेंडिक्युलर, देअरफॉर ई विल बी 0. इथे या डायग्राम मध्ये बी अँड व्ही आर नॉट परपेंडिक्युलर, देअरफॉर ई विल बी 0. फोर्थ केस मध्ये सांगा, फोर्थ केस मध्ये सांगा, फोर्थ केस मध्ये सांगा. फोर्थ केस मध्ये 0 असणार नक्की का. बघा परत बी आणि व्ही पॅरलल आहेत, बी आणि व्ही पॅरलल आहेत, देअरफॉर ई विल बी 0. घाबरू नका, आता प्रत्येक वेळेस चुकणार आपलं, राईट. सो बी आणि व्ही पॅरलल आहेत, देअरफॉर ई इज इक्वल टू 0. राईट. ठीक आहे. चला अजून एक प्रॉब्लेम, अजून एक प्रॉब्लेम करू, अजून एक प्रॉब्लेम. बोर्ड भरला आता, आता आता कसला प्रॉब्लेम, आता नेमका प्रॉब्लेम कसा येईल, आता कसा येईल प्रॉब्लेम. राईट. आता एक लास्ट करूया आपण. दिस इज अ कंडक्टर ऑफ लेंथ 1 मीटर, राईट, having velocity in this direction of 2 meter per second. This angle is 60 degree and B is inside of 3 Tesla. Now see, पहा लक्ष द्या. आता बी आणि व्ही तर परपेंडिक्युलर आहेत, बघा बी आणि व्ही तर परपेंडिक्युलर आहे. लेंथ जी आहे ती 60 डिग्री आहे,
मग या लेंथला किंवा व्हेलॉसिटी, समजा लेंथ अशी असते आणि व्हेलॉसिटी अशी असते, तर आपण काय करायचं, जे परपेंडिक्युलर नाही त्याला रिझॉल्व्ह करायचं. म्हणजे या लेंथला मी एक असं रिझॉल्व्ह करू शकतो, दिस विल बी एल कॉस 60 अँड दिस विल बी एल साइन 60. दोन पर्टिक्युलर कंपोनेंट मध्ये रिझॉल्व्ह केलं मी, एल कॉस 60 आणि एल साइन 60, राईट. तर मग आता यामध्ये पहा, लक्ष द्या, मग आता यामध्ये बी 3 टेस्ला आहे, व्ही 2 मीटर पर सेकंद आहे, एल कॉस 60 आणि एल साइन 60. आता याच्यामध्ये आपल्याला कोणतं कामाचं आहे बघा बरं, या दोन कंपोनेंट पैकी कोणता कंपोनेंट कामाचा आहे, एल कॉस 60 कामाचा आहे का एल साइन 60 कामाचा आहे, कोणता कामाचा आहे? कारण परपेंडिक्युलर पाहिजेत आपल्याला, कसे पाहिजेत, परपेंडिक्युलर पाहिजेत, परपेंडिक्युलर, राईट. तर परपेंडिक्युलर हे दोन पॅरलल व्हायलेत, व्ही आणि हे याला पॅरलल. बी तर परपेंडिक्युलर ऑलरेडी आहे आतमध्ये, हा इकडे आहे, आणि परपेंडिक्युलर याच्यामध्ये इथे अशा पद्धतीने या डायरेक्शन मध्ये हा कंपोनंट मॅग्निट्यूड काढत असताना फॉर्म्युला वापरणार मी बी व्ही एल साइन 60 घेणार, कारण लेंथ जी आहे ती परपेंडिक्युलर वापरायची, राईट. सो बी आहे 3, व्ही आहे 2, एल आहे 1, साइन 60 √3/2. therefore 3√3 volt will be induced EMF. 3√3 is a induced EMF and the direction will be upward. Direction will be upward, right. Write it down. Direction will be upward. जास्त आवाज येतोय का रे बॅकग्राऊंडचा? माझा आवाज येतोय ना? ओके आहे लेक्चर ऐकायला? ठीक आहे, ओके. चला, याच्यावरती प्रॉब्लेम भरपूर झालेत, राईट. एक छोटे छोटे फॉर्म्युले आहेत, तेवढे फॉर्म्युले लिहून घ्या आणि मोशनल ईएमआय चे प्रॉब्लेम आज सॉल्व्ह करायचे. मोशनल ईएमआय चे प्रॉब्लेम आज सॉल्व्ह करायचे, राईट. हे झालं का लिहून? हा प्रॉब्लेम झाला लिहून? right, okay, done. So now see on the screen, पहा स्क्रीन वरती, पहा स्क्रीन विजिबल आहे. I will stop the video. बघा, आत्ताचा जो फॉर्म्युला वापरलेला आहे तो कशाबद्दल वापरला मी? ट्रान्सलेटरी मोशन बद्दल. कशाबद्दल वापरला मी? ट्रान्सलेटरी मोशन बद्दल. नाउ द सेकंड थिंग इज ड्यू टू रोटेटरी मोशन. द सेकंड थिंग इज ड्यू टू रोटेटरी मोशन. बघा, रोटेटरी मोशन मध्ये कशा पॉसिबिलिटीज आहेत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या केसेस कशा आहेत पहा. इथे आधी ही बॅटरी नाही, फक्त लेंथ आहे असं, आणि रोटेट व्हायले. ते कसं रोटेट व्हायलंय? सर्क्युलर मोशन टाइप, म्हणजे हे रोटेशन मोशन आहे आणि या इथे टिपला सर्क्युलर मोशन होणार या टाइपने, असं गोल. आणि त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा आहे, त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा आहे. तर तेव्हा इंड्युस्ड ईएमएफ असणार BL² ω/2. डायरेक्टली फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आपल्याला, BL² ω/2. जर असं असेल तरी फक्त परपेंडिक्युलर आहेत का बघा बरं, तिन्ही गोष्टी एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत का बघा, ते गरजेचं आहे. बी कसं आहे? आतमध्ये, बी आतमध्ये. व्हेलॉसिटी
ऑलवेज टँजेन्शियल असणार, बरोबर आहे का? इथे इथे असतं तर अशी असणार, बरोबर आहे, आणि लेंथ अशी. तर बघा बरं मग राईट हँड रूल वापरून करंटची डायरेक्शन कशी येते सांगा मला. करंटची डायरेक्शन बरोबर दाखवली का चुकीची दाखवली याच्यामध्ये? राईट हँड रूल वापरून बघा, राईट हँड रूल वापरता येते का? एकतर करंटची डायरेक्शन आतमध्ये असणार किंवा बाहेर येणार. कशी येते सांगा मग? आतमध्ये येते का बाहेर येते? आतमध्ये येते का बाहेर येते? राईट हँड रूल. व्हेलॉसिटी बघा या डायरेक्शन मध्ये यायले का? यस. व्ही थंब या डायरेक्शन मध्ये करा आणि 4 फिंगर जर मध्ये गेलं तर करंट ऑटोमॅटिकली आउटवर्ड डायरेक्शन यायलंय का? यस नो? काय प्रॉब्लेम आहे का यात? फॉर्म्युला लक्षात राहील, BL² ω/2. परत बघा सेकंड केस काय आहे? सेकंड केस काय आहे बघा, अशा जर नंबर ऑफ स्पोक्स असतील, स्पोक्स म्हणजे ते तार असतात ना आपल्या रिंग, इथं व्हीलच आहे, पूर्ण व्हील आहे बघा. एक असेल, असं एक असेल, दोन असेल, असे 10 असेल, काही फरक नाही पडत, फॉर्म्युला तोच असणार. फक्त मी L च्या जागी इथं R घेतलंय कारण पूर्ण सर्कल आहे म्हणून हे रेडियस घेतलंय. दे विल ऍक्ट ऍज दे आर कनेक्टेड इन पॅरलल. आणि पॅरलल मध्ये काय सेम असतं सांगा मला? पॅरलल मध्ये काय सेम असतं? पॅरलल मध्ये काय सेम असतं? व्ही सेम असतं. मग प्रत्येक ब्रँच मध्ये पोटेन्शियल किती असणार? प्रत्येक ब्रँच मध्ये पोटेन्शियल किती असणार? BL² ω/2. टेक अ स्क्रीनशॉट फॉर दिस. हे फक्त स्मॉल फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. स्क्रीनशॉट झाला का? स्क्रीनशॉट लक्षात ठेवा हा. टेक अ स्क्रीनशॉट फॉर दिस. डन. घेतलं का? हॅलो, हां हॅलो, आलात का तिथं? पाय याच्या पुढे पहा, लक्ष द्या. याच्या पुढे हे जे आहे, परत याचा स्क्रीनशॉट घ्या, याचा स्क्रीनशॉट घ्या. जस्ट 2 मिनिट वेट करा, याचा स्क्रीनशॉट घ्या तोपर्यंत.
पहा लक्ष द्या, हे वाचलात का? वाचलात याच्यावरती? बघा सर्व केसेस मध्ये हे थर्ड केस काय आहे, हे थर्ड केस याच्यामध्ये सॉलिड डिस्क आहे. ही डिस्क कळते का तुम्हाला? सॉलिड डिस्क. हे असं का केलं मी? कारण सॉलिड डिस्क आहे ही, राईट. सो फॉर सॉलिड फॉर्म्युला विल बी सेम. इथून आपण एल घ्यायचं, इथून डिस्टन्स रेडियस घेतलंय, राईट. अँड नोट पहा काय आहे, ऑल द पॉइंट्स ऑन द सर्कम्फरन्स आर द सेम पोटेन्शियल बिकॉज दे विल ऍक्ट ॲज अ branches connected in parallel, right? Branches connected in parallel. So this formula is the same. Again पहा, लक्षात घ्या, आपल्याला केव्हा केव्हा ट्रेन किंवा एरोप्लेन वरती प्रोड्यूस होणारा ईएमएफ विचारतील, राईट. समजा एरोप्लेन या डायरेक्शनने चाललंय, टेक ऑफ करायला, बरोबर आहे का? तर त्याचे प्लेन, याच्या प्लेनचे विंग असे असणार, प्लेनचे विंग असे असणार, आणि याला परपेंडिक्युलर, याला जो परपेंडिक्युलर आहे तो कोणता कंपोनंट घ्यावा लागेल मग? अर्थचा ओनली व्हर्टिकल कंपोनंट. रिमेंबर, हे लक्षात ठेवायचंय. इथे ट्रेन किंवा एरोप्लेन मध्ये सेम फॉर्म्युला आहे ट्रान्सलेटरी मोशन वाला, फक्त तिथे कोणता कंपोनंट घ्यायचंय? अर्थचा व्हर्टिकल वाला कंपोनंट घ्यायचंय, हॉरिझॉन्टल कंपोनंट, कारण त्याला पॅरलल येणार. हॉरिझॉन्टल कंपोनंट कसा येणार? त्याला पॅरलल, त्याच्यामुळे त्याला व्हर्टिकल कंपोनंट घ्यायचं आहे. लक्षात आलं? सो ऑल्सो दिस फॉर्म्युला इज सेम. देन वी विल सी टुमॉरो दिस प्रॉब्लेम. ओके, स्क्रीनशॉट घेतला का याचा? राईट, ठीक आहे. फक्त छोटे छोटे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे थे. मोशनल ईएमआय वरती आपण प्रॉब्लेम व्यवस्थित घेतलेले आहेत, बाकीचे प्रॉब्लेम आपण उद्या पाहूया. सो बाय एव्हरीवन, वी विल मीट यू टुमॉरो, राईट. इव्हनिंगचं कोणतं लेक्चर? तुमचं सध्या 12th लेक्चर हेच चालू आहे, राईट. म्हणजे केमिस्ट्रीचं असेल, ओके, पण फिजिक्सचं हेच लेक्चर चालू आहे तुमचं फक्त. ओके, ठीक आहे. बाय एव्हरीवन.